काही प्रवास हे फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी नसतात, ते असतात स्वतःला शोधण्यासाठी. समुद्र सपाटीपासून हजारो फूट उंचीवर हिमालयाच्या कुशीत वसलेली एक रहस्यमय भूमी, स्पिती व्हॅली. ह्या राईडची सुरुवात झाली होती एका स्वप्नाने, पण पुढचा प्रत्येक किलोमीटर आमची परीक्षा घेणारा होता. अवघड रस्ते, खोल दऱ्या, अनपेक्षित हवामान आणि प्रत्येक वळणावर उभं असलेलं एक नवीन आव्हान. पण जेव्हा तुमच्यासोबत असतात जिद्दी रायडर्स, तेव्हा प्रत्येक अडथळा एक नवीन अनुभवात बदलतो. सफर सेनासोबत आम्ही निघालो होतो भारतातील सर्वात रोमांचक आणि आव्हानात्मक बाईक राईडला. ह्या प्रवासात आम्ही पाहिले हिमालयाचे भव्य रूप, जगातील काही सर्वात उंच खिंडी, प्राचीन मठ आणि निसर्गाने रंगवलेली अशी दृश्ये जी कॅमेरामध्ये कैद करता येतील, पण शब्दांमध्ये कधीच नाही. ही फक्त बाईक राईड नव्हती, ही होती मैत्रीची, विश्वासाची, संयमाची आणि स्वतःच्या मर्यादा ओलांडण्याची एक कहाणी. तर तयार व्हा स्पिती व्हॅलीच्या त्या अविस्मरणीय प्रवासासाठी, जिथे प्रत्येक रस्ता एक नवीन कथा सांगतो आणि प्रत्येक रायडर बनतो त्या कथेचा एक भाग. तर चला, स्पिती व्हॅलीचा हा पहिला भाग, चंदीगड ते मनाली, तुम्ही माझ्यासोबत एन्जॉय करा. तर नमस्कार मित्रांनो, मी प्रज्वल मोंडकर आणि तुम्ही बघताय राईड विथ प्रज्वल. आणि फायनली आपल्या स्पिती राईडला आता सुरुवात होते आणि आम्ही आहोत आता चंदीगडला. आमचा हा जो ग्रुप आहे सफर सेना करून, तो पूर्ण निघाला आहे स्पिती एक्सप्लोर करायला. सगळे रायडर्स आपले रेडी झालेले आहेत. निकेतन, बाईक रेंट केली आहेस ना? योगेश दादा रेडी? रेडी. ब्रीफिंग आता झालेली आहे. यामिनी मॅम रेडी? चलो गाइस, फुल फायर. 2 बॅकअप व्हीकल रेडी आहेत आपल्या. शिल्पा मैम कंफर्टेबल? एकदम परफेक्ट. कैसा लग रहा है? बहुत मजा आ रहा है, बहुत एक्साइटेड हूँ. ओमकार रेडी? फुल गिअर अप झालेला आहे. सूरज, तनुजा मॅडम रेडी? तर आता ऑलमोस्ट सर्व रायडर्स रेडी झालेले आहेत. तर चला निघूया स्पिती एक्सप्लोर करायला. आजचा जो टप्पा असणार आहे तो आपला मनालीपर्यंत असणार आहे. चंदीगड टू मनाली ही जर्नी आहे ना, कशी होणार आहे ना, ती मी तुम्हाला मोटो ब्लॉग थ्रू दाखवतो. आपले सफर सेनाचे फ्लॅग सुद्धा रेडी झालेले आहेत. त्याचसोबत सर्व बाईक्स आता निघत आहेत. मार्शल फूड आहे. पूर्ण लाईनअप लावूया मस्तपैकी आणि निघूया थेट मनालीच्या दिशेने. बाबा जागेवाले देवा महाराजा, सर्व रायडर्स निघालेले आहेत स्पितीसाठी. सांभाळकर, रक्षणकर, कल्याणकर. आणि ही राईड पूर्णपणे यशस्वीरित्या पूर्ण होऊ दे, हीच तुझ्याकडे प्रार्थना करतो. मग जय. चला, तर आपल्या स्पिती राईडला सुरुवात झालेली आहे आणि आपले सर्व रायडर्स पुढे पाठवलेत आणि मी टेल सांभाळतोय, त्यामुळे मला सगळ्यात शेवटला राहावं लागतंय. मार्शलची जेवढी जिम्मेदारी असते त्याच्यात दुप्पट ही टेलची जिम्मेदारी असते. त्यामुळे भाई खरंच राईड ऑर्गनाईज करणं खूप डिफिकल्ट आहे, राईड करणं खूप इझी आहे. माझा मिरर पण लूज झालाय. ॲक्च्युली काल मिरर आहे ना ट्रान्सपोर्टेशनमध्ये हा लूज झालाय, टाईट केलेला पुन्हा लूज झालाय. आता बघूया काय सीन आहे. आय होप की तुम्हाला आता बेटर व्ह्यू येत असेल समोरून, बिकॉज आता गोप्रो इथे नाही लावला आहे, मी या साईडला लावला आहे. बिकॉज हा तुमचा मधला व्ह्यू आहे ना, तो या गोप्रोमुळे कट व्हायचा. तर चंदीगडमध्ये आहे आणि चंदीगड एवढी सुंदर सिटी आहे ना. रस्ते बघा यार आणि आजूबाजूला झाडं बघा. चंदीगड सिटी नाही बोलू शकत तुम्ही. चंदीगड हे केंद्रशासित प्रदेश आहे, वेगळं एक राज्य आहे. ट्रॅफिक रूल सगळे फॉलो करतात बेसिकली. आणि प्रत्येकाने या ठिकाणी ना हेल्मेट घातलंय, ते एक चांगलं वाटलं मला. पण रोड खूप कन्फ्युजिंग आहे. आता गुगल मॅप शिवाय तुम्ही गोलगोलच फिरत बसाल इकडे. इंजिन चेकलाईट पेटते एसडीची, काय माहिती आता काय सीन आहे, बघावं लागेल. चंदीगड करे आशिकी, ओ चंदीगड 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 करे आशिकी. ओ भाई साहब, या चंदीगडमध्ये एवढे सर्कल आहेत ना, लिटरली पाठी आता 5 ते 6 सर्कल सोडले मी. टू बी ऑनेस्ट भाई, एवढे सर्कल आहे ना एका एवढ्याशा शहरात मी फर्स्ट टाइम बघितलेत. ते गोल सर्कल आहेत आणि त्याला 7, 8, 5, 6 रस्ते असे फाटे फुटलेत. मित्रांनो, हे चंदीगडचे रस्ते आहेत ना, चंदीगड सोडल्यावर जे रस्ते आहेत ना, आई शपथ यार, प्रेमात पडलं या रस्त्यांच्या, सिरियसली. भाई कंटिन्यू गाडी आहे ना, मी 70-80ला क्रूज करतोय. आयुष्यभर मी टेल नसतो ना, मस्तपैकी 100-110च्या स्पीडला मी या ठिकाणी क्रूज केले असते. एवढे सुंदर रस्ते. तर आता फ्रेशनअप व्हायला इथे थांबलेलो. आता 15 मिनिटात आपण निघू मंडीच्या दिशेने आणि मंडीला आपला लंच असेल. आणि ही आपली छोटी रायडर. हाय सिया, राईड एन्जॉय करतेस तू? हाय. येस. आणि मी कोण आहे?
प्रज्वल दादा. एक नंबर. चला आता फ्रेशन अप वगैरे झालोय मस्तपैकी, वॉशरूम बिशरूमला जाऊन आलोय, वॉटर ब्रेक घेतलाय. पाणी जास्त पियत राहा जर तुम्ही स्पिती राईड करत असाल तर. पाण्याचा ब्रेक पण मस्तपैकी आता झालाय. आता इथून जाऊया आपण जेवायला आणि पुन्हा आता आपण मोटो ब्लॉग कंटिन्यू करूया. हा मस्तपैकी एक ब्रेक घेतला. भाई थांबलो ना की लिटरली वाट लागते. 35-38 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे आणि लिटरली अशी आहे ना फील होते वाफ. कधी एकदा हिमालयात प्रवेश करतोय असं झालंय मला. आपला कॉन्वे पुढे गेलाय आणि मॅनेजमेंट टीम मध्ये जसा की टेल आहे तसा आमचे 2 मॅनेजमेंट टीम पाठी राहिली आहे. कोण पाठी राहिलं तर नाही ते बघण्यासाठी. आता बरोबर मंडी आहे ना, मंडी इथून मला 105 दाखवतोय. हायवे चांगला आहे, रस्ता चांगला आहे, त्याच्यामुळे ना अंतर कापायला काय वाटत नाही. आणि दुसऱ्या दिवशी जो आपला पल्ला असणार आहे तो मनाली टू चंद्रताल असणार आहे. तो जो रस्ता आहे ना तो खूप ऑफ रोडिंग आहे. त्याचा थ्रिल सुद्धा तुम्हाला याच्या नेक्स्ट पार्ट मध्ये पाहायला मिळेल. आता तुम्ही बघताय चंडीगड टू मनाली स्पिती व्हॅली पार्ट 1. भाई हे बघा आपले सिख बांधव इकडे सेवा करतायत. बहुत बहुत धन्यवाद. ये निकालना पड़ेगा सर जी, कोई दिक्कत नहीं. थैंक यू सो मच, बहुत अच्छा काम कर रहे हो आप. थँक्यू 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 सर जी, थँक्यू सो मच. हे बघा ह्याला बोलतात सेवा, निस्वार्थ सेवाभाव. ओ भाई साहब, ह्या ठिकाणी लागलाय फुल जाम, कारण ह्या ठिकाणी झाली आहे मोठी लँडस्लाईड. आणि अशी तगडीवाली लँडस्लाईड झाली आहे ना, पूर्णच्या पूर्ण डोंगर खाली कोसळलाय. बघा JCB पण थकला बिचारा. ऑफ रोडिंग करायची आहे आपल्याला उद्या प्रज्वल. ही लँडस्लाईड तर काय कॉमन आहे. उद्याचा टप्पा खूप जबरदस्त असणार आहे. मनाली टू चंद्रताल ॲडव्हेंचरस राईड होणार आहे आपली. हा इकडचे दगड आहे ना आणि इकडची माती आहे ना खूप ठिसूळ आहे, खूप म्हणजे खूपच ठिसूळ आहे. म्हणजे एक दगड जर कोसळला ना तर तो 10 दगडांना खाली घेऊन येतो. इकडे क्लच जळल्याचा खूप वास येतोय मला. खूप साऱ्या गाड्या क्लच ब्रेक दाबून दाबून सगळ्यांचा ब्रेकचा वास येतोय जळल्यासारखा. म्हणून टाकू ऑफ रोडिंग करा. ऑफ रोडिंग इथूनच चालू झालेली आहे आपल्याला. ये बॉय. हा लागलेला आहे टोल नाका, बट आपल्या बाईकसाठी टोल नसतो, त्यामुळे आपण निघणार आहोत पटापट. वा, हा कुठला तरी गेट लागलाय, मस्त गेट आहे एकदम. देवभूमी हिमाचल में आपका हार्दिक स्वागत है. खूप खूप धन्यवाद. टनल नंबर 1. हा आता हा किती मोठा टनल आहे मला काय आयडिया नाही, बट देवभूमी हिमाचल मध्ये आपण प्रवेश केलेला आहे. फॉगलाईट लावू शकत नाही कारण मी फॉगलाईट केलेल्या आहेत कवर, कारण इकडे थोडासा फॉगलाईटचा थोडा सीन आहे. नियमांचं उल्लंघन नको. या हायवेवर स्पीड कॅमेरा खूप लागले आहेत, सो तुम्ही ना आरामातच चाला. प्रत्येक 200 मीटरवर 100 मीटरवर आहे ना स्पीड कॅमेरे लावले आहेत इकडे. आता सध्या तरी मला असं वाटतं मी सह्याद्रीत राईड करतोय, कारण हिरवे डोंगर दिसत आहेत. तर हेच हिरवे डोंगर जेव्हा पांढरे शुभ्र होती तेव्हा असा फील येईल की बाबा हा हिमालयात राईड करतोय. भाई आता 1 वाजून गेलाय, आता जबरदस्त भूक लागली आहे. स्पीड कॅमेरे काय संपत नाहीत, कंटिन्यू स्पीड कॅमेरे. जवळजवळ 10 ते 15 स्पीड कॅमेरे आता बघितले मी. फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. किती सर्वगुण संपन्न आहे ना आपला भारत देश. बघा ना, तुम्हीच नोटीस करा. बर्फ पण आहे, जंगल पण आहेत, वाळवंट पण आहे, समुद्र पण आहे. ऑलराऊंडर आहे आपला भारत देश. तरी पण आपण भारतीय संस्कृती आपली जपायची आणि पाहायची सोडून आपण विदेशात जातो. ठीक आहे, भारताच्या बाहेर पण गेलं पाहिजे. भारतातच राहून भारतातलेच काही असे स्पॉट आहेत ते सुद्धा आपण फिरलं पाहिजे. प्राऊड ऑफ माय इंडिया. आता हा टनल 4था लागलाय आणि ते स्पीड लिमिट आहे 60. एवढे टनल लागतील ना तुम्हाला जाताना चंडीगड वरून मनालीला, आणि एवढे स्पीड सेन्सर आहेत ना. टनल मध्ये सुद्धा लिमिट आहे 60, म्हणून मी जास्त गाडी पळवत नाहीये. उद्या आपल्याला सर्वात मोठा टनल लागणार आहे, तो म्हणजे अटल टनल, आणि तो रोहतांग पासला बायपास केलाय. हा, बट रोहतांग पास मिस होतो अटल टनल मधून गेल्यावर. अल्टो मंडी 10, कुल्लू 74, मनाली 113 किलोमीटर आहे इथून. आता थोड्याच वेळात आता आपण मंडीमध्ये पोहोचू. जोंधळ्याच्या भाकरीला चवलय न्यारी, जोंधळ्याच्या भाकरीला चवलय न्यारी, पंढरीचा राणा येतो जनाईच्या घरी. वाह, काय डोंगर, काय झाडी, एकदम ओके मध्ये. तर इथेच हॉटेल अनंतामध्ये आम्ही आता जेवायला थांबलोय. मंडीमध्ये हे हॉटेल आहे. ऑलमोस्ट आपले सर्व रायडर्स जेवलेले आहेत. अर्धे रायडर्स आपले पाठवून येत आहेत. तर हे ते आपले रायडर आहेत. विराट 3 मागून येत आहेत, त्याच्यातला एक आलेला आहे. उद्या आता कसं वाटतंय? मस्त. काल म्हटल्याप्रमाणे हा एक माझा ड्रीम राईड मधला
एक पॅच होता बाईकवर जाऊन यायचा वा आणि तो आज कम्प्लीट केला आहे. वा अरे भाई साहब सगळे एकदम गँगच वाटते हा. स्पिती व्हॅली राईड एकदम सफरचे ना. कसं वाटतंय दादा? मस्त एकदम. सगळ्यात पुढे 1 तास आलो. अरे तू तर 1 तास आलास ना पुढे. बरोबर दादा. फुल हिरो दिसतोस हा. काय पण बोल. अरेंजमेंट आहे, जेवण पण अप्रतिम आणि तुझ्यामुळे रूट पण वाटतं चांगलेच केलेले आहेत, कारण की काही त्रास नाही झाला अजूनपर्यंत तरी. आता इकडनं मनाली पण जाऊ, खरंच चांगलं वाटते. आणि हे डोंगर, या साईडला डोंगर, या साईडला दरी आहे, नदी वाहते आहे, खरंच खूपच छान. मस्तपैकी पोटभर जेवलो आणि आता आपण निघालो आहोत आपल्या हॉटेलच्या दिशेनेच, म्हणजेच मनालीच्या दिशेने. आपलं हॉटेलचं जे लोकेशन आहे ना ते मनाली आणि कुल्लूच्या अगदी मधोमध आहे. हॉटेल रॉकलँड करून आहे. चा रात्रीचा मुक्काम आपला तिकडेच असणार आहे. आणि आता जरा ऊन थोडं कमी झालं, त्याच्यामुळे जरा वातावरण एकदम प्लेझंट झालं. मगाशी तर लिटरली इतकं गरम होत होतं ना की असं वाटत होतं की हे सगळं काढावं आणि राईड करावं. आणि ही आहे बीस रिव्हर. हे बघा केवढं पाणी आहे बघा. हे धरण आहे ॲक्च्युली. हे धरण सोडतात ओव्हरफ्लो झालं की. मनाली 86, ले 512. बघा आता किती उंचावर आलं आहे बघा आता आपण. आणि हे झालं आहे उंचावरती ट्रॅफिक. चक्का जाम झालाय, चक्का जाम. अरे बाप रे कसलं ट्रॅफिक झालंय जबरदस्त. मला आता ती रील आठवते, सब आ गए मनाली कोई रह तो नहीं गया ना. लिटरली खतरनाक ट्रॅफिक झालंय. पण एक चांगलं आहे, बाईक असल्या कारणामुळे मी साईडने निघून जातोय. नाही तर मला या ट्रॅफिक मध्ये जवळजवळ 2-2, 3-3 तास अटकून राहावं लागलं असतं. आता आतमध्ये येऊया, बसवाला येतोय. बापरे जबरदस्त ट्रॅफिक झालंय भाई, जबरदस्त. बापरे भाई खतरनाक ट्रॅफिक आहे पाठी, खतरनाक. कसा करत आलोय. सगळे वाटतं पूर्ण इंडिया मनालीला आलाय मला असं वाटतंय भाई. खतरनाक ट्रॅफिक आहे, खतरनाक. काय विचार करा ना, पूर्णच्या पूर्ण घाट मला लाल दिसतोय. हा पूर्णच्या पूर्ण. हा बघा गुगल मॅप बघा. हा बघा पूर्ण रेड झालंय. हे बघा ना. ॲक्च्युली या साईडने गाडी काढणं सुद्धा थोडं डिफिकल्ट आहे. हो शेट, क्लोज कॉल होता वाचला भाई. थोडं बघून गाडी काढावी लागेल ओव्हरटेक करताना. घे इथे घे खेच आतमध्ये दाब. हां ह्याला जागा दे. ओके. राईटला एवढी खोल दरी आहे ना आणि लेफ्टला पूर्ण सरळसोट कडा आणि त्यात हे ट्रॅफिक. खूप चॅलेंजिंग रूट आहे भाई. बाप रे. आता कोणता तरी हा टनल लागलाय. एवढा काळोख आहे ना या टनलमध्ये. हे समोरून सगळे हाय बीम मारत येत आहेत. मी जर फॉग लाईट लावली ना तर समोरचे सगळे आंधळे होतील. हा बघा. नियम फक्त बाईकवाल्यांनाच आहे की फॉग लाईट लावू नका, ऑक्स लाईट लावू नका. समोरचा भले अप्पर मारत येत असेल, ऑक्स लाईट लावत येत असेल तरी चालेल, पण बाईकला ऑक्स लाईट नसली पाहिजे. बायकर मेले तरी चालतील दरीत पडून, खड्ड्यात पडून. आता मी जर फॉग लाईट लावली, माझ्या खाली 200 वॉटच्या फॉग लाईट आहेत, वरती 40 वॉटच्या 2 80 वॉटच्या फॉग लाईट आहेत. भाई समोरचा आंधळा होऊन जाईल. पण नाही, आपल्याला तसं नाही करायचं आहे, कारण आपण रिस्पॉन्सिबल रायडर आहोत. समोरचा जर लोअर मारत येतोय तर अप्पर डिपर स्विच करत यायचं आहे. हे समोरच्याला एवढा कॉमन सेन्स तरी पाहिजे. ठीक आहे. एनिवेज हवा आईच्या गावात भाई हार्ट अटॅकच दिला होता याने. तर पूर्ण माझ्या लेनमध्ये आला होता हायबीम मारत. कुल्लूच्या थोडा आधीच थांबलोय. इकडे आमच्या एका रायडरचा ब्रेक फेल झालाय. जर तुम्ही रेंटेड बाईक घेत असाल तर हे सर्व चेक करा. सर्विस देखो, मैं आपको बताता हूँ, उसमें है ना पूरा ऑयल नहीं है, पूरा खाली है वो डब्बा, एकदम थोड़ा सा ऑयल है. तर तुम्ही जर रेंटल बाईक घेत असाल तर सर्व चेक करून घ्या. ब्रेक ऑइल, इंजिन ऑइल, कूलंट, परत त्याचसोबत ब्रेकिंग पॅड्स, जे ब्रेक पॅड्स असतात त्याची लाईफ किती आहे, क्लचिंग बघा, ॲक्सिलेटर केबल बघा. ह्या बघूनच तुम्ही रेंटेड बाईक घ्या. बिकॉज बट असं कुठे डोंगरात वगैरे अडकलात तर मग खूप इश्यू होऊन जातो, कारण मॅकॅनिक पण लवकर मिळत नाही. आता आम्ही सर्व एवढे रायडर्स आहोत म्हणून ठीक आहे, त्याची बाईक आता कशी घेऊन जाऊ. पाठचा ब्रेक अजिबात त्याचा लागत नाही. तर पुढे आता बघूया कुल्लूमध्ये. आता कुल्लू इथून हार्डली 20-30 किलोमीटर अंतरावर असेल. आता रस्ते बऱ्यापैकी ओपन झाले आहेत. पाठी जो घाट होता ना त्याच्यात प्रचंड ट्रॅफिक होतं, प्रचंड. आणि आता हवेमध्ये ना थोडा आता गारवा जाणवायला सुरुवात झालेली. तर
आता आम्ही आलो आहोत कुल्लूला रॉयल एनफिल्डच्या सर्व्हिस सेंटरला. तो जो मगाशी दाखवला निकेतन, त्याची रॉयल एनफिल्ड हिमालयन 411 होती, तर तिचं आता ऑलमोस्ट काम करायला घेतलंच आहे इकडे. कुल्लूमध्ये रॉयल एनफिल्डचं सर्व्हिस सेंटर आहे, लक्षात ठेवा. कधी आलात ना तर इथे तुम्ही गाडीचं काम करून घेऊ शकता. ठीक आहे, चालेल. हां, ते चेकअप आता पूर्ण करूनच घे या गाडीचा, काही इश्यू नको आपल्याला मध्येच. रेंटेड बाईकचा ना हाच इश्यू आहे यार. सर जी सिर्फ पाईप का ही प्रॉब्लेम आहे ना, बाकी किधर. रॉयल एनफिल्ड सर्व्हिस सेंटरला तर काम झालं नाही आहे. आता आपण जातोय शर्मा ऑटो सेंटर करून. इथे कुल्लूमध्ये एक गॅरेज आहे, तिकडे त्याची गाडी घेऊन आता आपण जातोय निकेतनची हिमालयन 411. बोलतात ना आपल्या सफर सेना ग्रुपची हीच खासियत आहे की कोणालाच आपण एकटा सोडणार नाही, कितीही काही प्रॉब्लेम असू दे. आता मी टेल आहे, शशा आता माझ्या पाठी आहे, तर आम्ही आता त्याच्यासोबत कायम आहे. जोपर्यंत तो हॉटेलवर व्यवस्थित जात नाही, त्याची गाडी व्यवस्थित जात नाही, तोपर्यंत आम्ही कायम त्याच्यासोबत असणार आहे. बाकीचे रायडर्स आपले पुढे गेलेले आहेत. आपला मार्शल आणि आपले विंग जे रायडर आहेत ते घेऊन त्यांना गेलेले आहेत आणि त्यांची तिथे प्रॉपर मॅनेजमेंटसुद्धा झालेली आहे. जर असा काही ब्रेकडाऊन झाला किंवा असा काही गाडीचा प्रॉब्लेम झाला ना, आपली जी टीम आहे, आपली जी सफरसेना आहे, ती सदैव आपल्या रायडरसाठी तत्पर आहे. चला, आता जायपर्यंत आपल्याला तर काळोखच होणार आहे. ठीक आहे, आता पुढचं कायच दाखवू तुम्हाला. बघूया आता तिथे जाऊन तो त्याचा इश्यू सॉल्व्ह होतोय काय. तर सुप्रभात मंडळी, सकाळचे आता वाजलेले आहेत 5 आणि गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. लागली झोप व्यवस्थित. व्ह्यू बघा, फक्त व्ह्यू बघा. आता हा आहे ना ॲक्शन कॅमेरानं जस्टिफाईड नाही करणार हा व्ह्यू. इतका सुंदर व्ह्यू आहे ना, आणि त्या साईडला ना तिकडे पूर्ण बर्फाचे डोंगर आहेत. आता ॲक्शन कॅमेरामध्ये ते दिसणार नाही आणि पूर्ण बघताय ही मनाली सिटी. जबरदस्त. काल खूप दमलेलो, लिटरली कॅमेरासमोर यायची इच्छा नव्हती, कारण मनालीला येता येता आमची बँड वाजली. इतकं ट्रॅफिक होतं ना, त्या ट्रॅफिकमधून निघेपर्यंत मग त्याची बाईक रिपेअर करा मग, आणि तीच घेऊन या. तरी पण तिकडे बाईक रिपेअर झाली नाही. ती जी केबल असते ना ती मिळालीच नाही. आम्ही खूप ट्राय केलं. थंडरबर्डची पण केबल आम्ही लावून बघितली, पण ती पण बसत नव्हती. तर त्याच्यामुळे आम्ही असं विचार केला की चला डायरेक्ट हिला मनालीलाच कसं घेऊन येऊया आणि मनालीलाच हिचा जो इश्यू आहे ना तो आपण सॉल्व करूया. तर कालचा एकंदरीत दिवस हा असा काहीतरी गेला. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, चंडीगड टू मनाली स्पिती व्हॅली बाईक राईड, हा फर्स्ट पार्ट तुम्हाला कसा वाटला हा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आता फ्रेश होतो आणि आजचा जो पल्ला असणार आहे आमचा तो चंद्रतालच्या दिशेने असणार आहे. तर सेकंड पार्टमध्ये ऑब्व्हियसली चंद्रताल, मनाली टू चंद्रताल या पार्टमध्ये. तर चला आता तात्पुरता तुमचा निरोप घेतो. सेकंड पार्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि ह्याच्यानंतर येणारा पार्ट नक्की पहा. थँक्यू, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.